नमस्ते बालमित्रांनो, आज आपण बेसिक सेंटेन्सेस हा घटक अभ्यासणार आहोत. बेसिक सेंटेन्सेस कसे असतात बघा, दररोज आपण घरामध्ये, शाळेमध्ये ही दररोज वाक्य छोटी छोटी वापरत असतो, परंतु ती मराठीतून वापरतो. मराठीतून ती छोटी छोटी वाक्य आपल्यालाही माहीत असतात आणि त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, या वाक्यांना काय म्हणतात हे आपण बघणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया बेसिक सेंटेन्सेस. आता ह्यातले तुम्हाला बऱ्यापैकी माहित पण असतील. हाऊ आर यू, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात, त्याचा मराठीचा अर्थ तुम्ही कसे आहात. नेक्स्ट घ्या, कम हिअर, कम हिअर, इकडे या. इकडे ए किंवा या. मोठी व्यक्ती असेल तर आपण काय म्हणणार, इकडे या म्हणणार, आणि छोटी असेल तर काय म्हणणार, इकडे ए असं म्हणणार. ओके, नेक्स्ट घ्या, शो मी, शो मी, मला दाखव. शो मी, मला दाखव. ओके, नेक्स्ट घ्या, गो आउटसाइड, गो आउटसाइड, बाहेर जा. आता ही दररोज आपण मराठीतली वाक्य ही म्हणतो, बोलतो एकमेकांशी, आहे की नाही, घरातल्यांशी बोलतो, बाहेरच्यांशी बोलतो, पण याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे पण माहित पाहिजे. ओके, नेक्स्ट घ्या, डू फास्ट किंवा हरी अप, हरी अप, लवकर करा. लवकर करा. पुढचं घ्या, नॉट नाव, आता नाही. नॉट नाऊ, आता नाही. दॅट्स राईट, हे बरोबर आहे. दॅट्स राईट, हे बरोबर आहे. ओके, पुढे घ्या, लेट इट गो, जाऊ दे. लेट इट गो, जाऊ दे. ओके, पुढे घ्या, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. ओके, इथं खाली लिहूयात आपण, स्वतःची काळजी घ्या. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. से इट अगेन, से इट अगेन, परत म्हणा. से इट अगेन म्हणजे काय, परत म्हणा. से इट अगेन, परत म्हणा. स्टे काम, स्टे काम, काम म्हणजे काय, शांत राहा.
याचा उच्चार काय आहे बघा, CALM हे स्पेलिंग आहे, पण त्याचा उच्चार कसा होतो, स्टे काम. स्टे काम म्हणजे काय, शांत रहा. शांत रहा. इज इट युअर, इज इट युअर, इज इट युअर हे तुझं आहे का, हे इज इट युअर हे तुझं आहे का, हे तुझं आहे का. ओके, नेक्स्ट घेऊया आपण सेंटेन्सेस. ही अशी वाक्य आपण दररोज व्यवहारामध्ये वापरतो, आहे की नाही. दररोज आपण घरामध्ये आपल्या मित्रांबरोबर बोलताना, पाहुण्यांबरोबर बोलताना ही वाक्य वापरतो, पण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे बघूयात आपण. ओके, नेक्स्ट घ्या. होल्ड इट. होल्ड इट हे पकड. होल्ड इट हे पकड. बी अलर्ट. बी अलर्ट सावधान रहा. बी अलर्ट म्हणजे सावधान रहा. आय ऑन टू स्लीप. आय ऑन टू स्लीप मला झोपायचं आहे. मला झोपायचं आहे. आय ऑन टू स्लीप. ओके, पुढचं घ्या एक्झाम्पल. आय विल पे. आय विल पे मी पैसे देईन. बघा आपण कालच बघितलं, कालच्या पिरियडला बघितलं की विल हे कशासाठी टू रूप वापरलं जातं, तर भविष्य काळासाठी टू रूप वापरलं जातं. आय विल पे मी पैसे देईन हा भविष्य काळ आहे. ओके, विल म्हणजे भविष्य काळामध्ये हे टू रूप वापरलं जातं. मी पैसे देईन. ओके, पुढचं घ्या. मे बी. मे बी असू शकतं. असू शकतं. शक्यता वर्तवायची असेल तर मे बी हा शब्द वापरला जातो. वन्स मोर. वन्स मोर अजून एकदा. वन्स मोर अजून एकदा. पुढे घ्या. गॉट इट. गॉट इट समजलं का. समजलं का. गॉट इट म्हणजे काय, समजलं का. पुढचा शब्द घ्या, पुढचं वाक्य घ्या. दिस इज फॉर यू. दिस इज फॉर यू. अशी छोटी छोटी वाक्य आपण घरात बोलू शकतो की नाही. प्रत्येकाने अशी छोटी छोटी वाक्य घरामध्ये बोलायची आहेत. दिस इज फॉर यू हे तुझ्यासाठीच आहे. हे तुझ्यासाठीच आहे. दिस इज फॉर यू हे तुझ्यासाठीच आहे.
ओके, पुढे घ्या. डोंट वरी. डोंट वरी. स्पेलिंग बघा. डोंट वरी. DONTWORRY. डोंट वरी. काळजी करू नको. काळजी करू नका. इट्स ओके. इट्स ओके. ठीक आहे. इट्स ओके म्हणजे काय? ठीक आहे. ओके. नथिंग. पुढचा शब्द आहे नथिंग. नथिंग म्हणजे काय? काहीही नाही. नथिंग काही नाही. नथिंग म्हणजे काय? काहीही नाही. ओके, पुढचे घ्या अजून. प्रत्येकाने हे शब्द वहीत लिहून घ्या. As your wish. As your wish. As your wish. ओके. As your wish म्हणजे काय? जशी तुमची इच्छा. जशी तुमची इच्छा. As you wish म्हणजे काय? जशी तुमची इच्छा. पुढं. Are you crazy? Are you crazy? Crazy म्हणजे काय रे? वेडा. Are you crazy? वेडा आहेस का? तू. तू वेडा आहेस का? तू वेडा आहेस का? आर यू क्रेझी? पुढे घ्या. इट्स व्हेरी हॉट. इट्स व्हेरी हॉट. खूप गरम आहे. खूप गरम आहे. इट्स व्हेरी हॉट. नोबडी इज हिअर. नोबडी इज हिअर. इथे कोणी नाही. इथे कोणी नाही. इथे कोणी नाही. इट्स पॉसिबल. इट्स पॉसिबल म्हणजे शक्य आहे. इट्स पॉसिबल. पुढे. डोंट रिमेंबर. डोंट रिमेंबर आठवत नाही. डोंट रिमेंबर म्हणजे काय? आठवत नाही. व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय पाहिजे का?
व्हॉट डू यू वॉन्ट? तुला काय पाहिजे का? तुला काय पाहिजे का? व्हॉट डू यू वॉन्ट? नेक्स्ट, नो डाऊट. डाऊटचं स्पेलिंग पहा, DOUBT, डाऊट. नो डाऊट, काही शंका नाही. नो डाऊट, काही शंका नाही. काही शंका नाही. नो डाऊट. हाऊ डू यू नो? हाऊ डू यू नो? KNOW, नो म्हणजे माहित असणे. हाऊ डू यू नो? नो म्हणजे काय? माहित असणे. मग हाऊ डू यू नो? तुला कसं माहित? हाऊ डू यू नो? तुला कसं माहित? तुला कसं माहित? प्रश्नचिन्ह. तुला कसं माहित? हाऊ डू यू नो? तुला कसं माहित? पुढे, आय नो. आय नो, मला माहित आहे. आय नो, मला माहित आहे. मला माहित आहे. आय नो. ओके. व्हॉट डू यू थिंक? व्हॉट डू यू थिंक? व्हॉट डू यू थिंक? तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक? तुला काय वाटतं? फॉर व्हॉट? फॉर व्हॉट? फॉर व्हॉट म्हणजे काय? कशासाठी? फॉर व्हॉट, कशासाठी? पुढची घेऊयात आपण एक एक्झाम्पल. ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीवर. पुढचे सेंटेन्सेस बघूयात आपण. ॲट एनी कॉस्ट, कोणत्याही किमतीवर. यू नो व्हॉट? यू नो व्हॉट? यू नो व्हॉट? तुला माहित आहे का? तुला माहित आहे का? यू नो व्हॉट? तुला माहित आहे का? नो नीड. नो नीड.
काही गरज नाही. काही गरज नाही. काही गरज नाही. ट्रस्ट मी. ट्रस्ट मी किंवा बिलीव्ह मी. बिलीव्ह मी. ट्रस्ट मी किंवा बिलीव्ह मी म्हणजे काय? माझ्यावर विश्वास ठेवा. ट्रस्ट मी और बिलीव्ह मी म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा. कीप ट्राईंग. कीप ट्राईंग. प्रयत्न करत राहा. प्रयत्न करत राहा. बट व्हाय. बट व्हाय प्रश्नचिन्ह. इथं प्रश्नचिन्ह आहे. बट व्हाय पण का. बट व्हाय म्हणजे काय? पण का. स्टे इनसाइड. स्टे इनसाइड. आतच थांबा. आतच थांबा. लेट मी टॉक. लेट मी टॉक. मला बोलू द्या. मला बोलू द्या. ओके. अशा प्रकारे अशी छोटी छोटी वाक्य आपण जर पाठ केली तर आपल्याला इंग्रजी बोलायला सोपं पडतं. अशा प्रकारे आपण बेसिक सेंटेन्सेस हा घटक अभ्यासलेला आहे. मग अशा मराठी छोट्या छोट्या वाक्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. हे जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला इंग्रजी बोलणं आणि इंग्रजी समजणं सोपं जाईल. मग मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर तुम्ही या आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि स्वाती भोसले या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक यू.